मानवी संबंधांचं रहस्य. नमस्कार मित्रांनो. आज आपण भाग 13 मध्ये प्रवेश करत आहोत आणि भाग 13चा आजचा टॉपिक आहे मानवी संबंधांचं रहस्य. मेरी डायमंड ह्या एक फेंगशुई कन्सल्टंट, शिक्षिका आणि व्याख्याती आहेत. त्या असं म्हणतात, रहस्य हेच की आपण आपल्या विश्वाचे निर्माते आहोत. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत आणि म्हणूनच आपल्या इच्छा, आपले विचार आणि भावना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण त्यांनाच अस्तित्व येऊन त्या प्रत्यक्ष जीवनात साकारतात. एकदा मी एका आर्ट डायरेक्टरच्या घरी गेले होते. ते खूप प्रसिद्ध फिल्म डायरेक्टर होते. त्यांनी आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नग्न स्त्रीचं सुंदर चित्र लावलं होतं. या चित्रातील स्त्रीनं एकच वस्त्र लपेटलेलं होतं आणि तिनं आपला चेहरा काहीसा अशा पद्धतीने फिरवला होता, की जणू ती म्हणत होती, "मी तुम्हाला पाहू इच्छित नाही." मी त्यांना म्हटलं, "मला असं वाटतं, की तुम्हाला शृंगार करताना काही अडचणी येत असाव्यात." ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, "तुम्ही अंतर्ज्ञानी वगैरे आहात काय?" मी म्हटलं, "नाही, पण पहा, तुम्ही 60 ठिकाणी त्यांचं चित्र लावलं आहे." ते म्हणाले, "पण मला हे पेंटिंग खूप आवडतं. मी स्वतःच हे पेंटिंग केलं आहे." मी म्हटलं, "हे तर आणखीनच वाईट आहे. कारण यात तर तुम्ही आपला सारा जीव ओतलाय, कला ओतली आहे." त्यांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक होतं. त्यांच्या अवतीभोवती नेहमी हिरोईन्सची, अभिनेत्रींची गर्दी असायची. परंतु तरीही त्यांच्या जीवनात शृंगाराची मजा काडी मात्र नव्हती. मी त्यांना विचारलं, "तुमची इच्छा काय आहे? तुम्हाला नेमकं काय हवंय?" "मला एका आठवड्यात 3 स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे," असं ते म्हणाले. मी म्हटलं, "ठीक आहे. याच दृश्याचं पेंटिंग बनवा आणि ते आपल्या घराच्या लिव्हिंग रूममध्ये लावा. प्रत्येक कोपऱ्यात 3 वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर." 6 महिन्यानंतर जेव्हा मी त्यांना पुन्हा भेटले, तेव्हा विचारलं, "आता तुमचं लव्ह लाईफ कसं आहे?" "खूपच छान. आता अनेक स्त्रिया मला आपणहून फोन करतात. त्यांना माझ्याबरोबर डेटिंगला जायचं असतं." मी त्यांना सांगितलं की हे असं घडत आहे कारण हीच तुमची इच्छा होती. ते म्हणाले की आता मला खूप छान वाटतंय. मला असं म्हणायचं आहे की वर्षानुवर्ष एकही स्त्री माझ्याबरोबर डेटिंगला येत नव्हती आणि आता एका आठवड्यात 3-3 डेटिंग मिळतात. माझ्यासाठी त्या बायकांच्यात भांडणं होतात. मी म्हटलं, "हे तर खूपच छान झालं." आता त्यांनी मला आपली नवीन इच्छा बोलून दाखवली. मला आता खरा स्थिर स्वरूपाचा शृंगार जीवनात हवाय. मला लग्न करायचंय. मी म्हटलं, "ठीक आहे. मग याच दृश्याचं पेंटिंग बनवा." त्यांनी खरोखरच एक अत्यंत सुंदर शृंगारिक दृश्याचं चित्र खूप रसिकतेनं आणि मनापासून काढलं. यानंतर वर्षभरातच त्यांचं लग्न झालं आणि आता ते खूप आनंदात आहेत. हे असं घडलं कारण त्यांनी आपली इच्छा बाहेर प्रक्षेपित केली. अनेक वर्षांपासून त्यांना डेटिंग करण्याची इच्छा होती. पण झालं काहीच नव्हतं. कारण त्यांची इच्छा प्रदर्शित होत नव्हती. बाह्य स्तरावर त्यांचं घरचं त्या इच्छेला विरोध करत होते. आता जर हे रहस्य ज्ञान तुम्हाला समजलं असेल, उमगलं असेल, तर मग करा खेळायला सुरुवात. मेरी डायमंडच्या क्लायंटची ही कहाणी हे खरोखरच एक आदर्श उदाहरण आहे. या गोष्टीची की फेंगशुईत रहस्य संदेश अशा प्रकारे प्रतिबिंबित होत असतो. यावरून एवढं नक्कीच कळतं, की जेव्हा आपण विचारांवर नियंत्रण ठेवतो आणि योग्य नियोजन करतो, तेव्हा ते समर्थपणे आपल्या जीवनाची रचना करतात. आपण कृतीत आणलेला विचार जीवनात प्रत्यक्षात साकारतो. आपण भलेही काहीही करत असू, पण त्याआधी तसे विचार मनात असतात. आपण बोलतो त्या शब्दांमागे, आपल्या भावनांमागेही आपले विचारच असतात. पण कृती अधिक सामर्थ्यशाली असतात. कारण त्यामागे कृतीप्रवण करणारे विचार असतात. त्या विशिष्ट विचारांनी आपल्याला ती कृती करायला भाग पाडलेलं असतं. कृती प्रत्यक्षात दिसते हे महत्त्वाचं. आपले आतले विचार नेमके कोणते आहेत हे आपल्याला कदाचित कळणार देखील नाही. पण आपण केलेल्या कृतींकडे पाहून आपण काय विचार करत होतो हे आपण ओळखू शकतो. या फिल्म प्रोड्युसर्सच्या गोष्टीत याचे आंतरिक विचार त्यांच्या कृतीतून आणि भोवतालच्या वातावरणातून व्यक्त होत होते. त्यानं अनेक स्त्रियांची चित्र काढली होती.
सर्व त्यांच्यापासून तोंड फिरवणाऱ्या. तुम्ही पाहिलत का त्यांचे आंतरिक विचार कोणते होते ते? त्याचे शब्द जरी सांगत होते, की त्याला खूप स्त्रियांबरोबर डेटिंगला जायचं आहे, तरी त्याचे आंतरिक विचार जे त्याच्या चित्रातून व्यक्त होत होते, ते तसे नव्हते. आता जेव्हा त्यानं जाणीवपूर्वक आपल्या कृतीत बदलल्या, इच्छाप्रमाणे कृती निवडल्या गेल्या, ठरवल्या, तेव्हा आपोआपच त्याला जे हवं होतं त्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित झालं. केलं गेलं. एवढ्याशा बदलामुळे तो आपलं जीवनचित्र त्याला हवं तसं बनवू शकला. एवढंच नव्हे, तर ते आकर्षणाच्या नियमानुसार प्रत्यक्षात आणू शकला. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट जीवनात आकर्षित करू इच्छिता, तेव्हा एक काळजी घ्या, की तुमच्या कृती तुमच्या इच्छांविरुद्ध असणार नाहीत. याचे एक उत्तम उदाहरण द सिक्रेटमध्ये फीचर केलेल्या माईक डुली यांनी आपल्याला ऑडिओ कोर्समध्ये दिलं आहे. ऑडिओ कोर्स लिव्हरेजिंग द युनिव्हर्स अँड एंगेजिंग द मॅजिक. यामध्ये अशा महिलेची कहाणी आहे, जी एका आदर्श जीवनसाथीच्या शोधात होती आणि आकर्षित करू इच्छित होती. तिने सगळ्या गोष्टी अगदी बरोबर केल्या. तिच्या मनात अगदी स्पष्ट होतं, की तिचा जीवनसाथी तिला कसा हवाय. तिला अपेक्षित गुणांची तिनं एक यादीच बनवली, अगदी तपशीलवार, आणि हे सर्व गुण असलेल्या तिच्या जीवनसाथीची मानस प्रतिमा ती मनोमन पाहू लागली. आणि इतकंच सर्व करूनही तिचा अपेक्षित जीवनसाथी तिच्या आयुष्यात येण्याची काही चिन्हच दिसेना. नंतर एके दिवशी ती घरी आली आणि नेहमीप्रमाणे आपली कार गॅरेजच्या मधोमध तिनं पार्क केली. अचानक तिच्या लक्षात आलं, की तिला जे काही हवं आहे त्याविरुद्ध तिच्या कृती आहेत. जर तिची कार गॅरेजच्या मधोमध असेल, तर तिचा तो अनुरूप जीवनसाथी आपली कार कुठे पार्क करणार? याच्यासाठी जागाच नाही ना ठेवत आपण. तिच्या कृती वैश्विक शक्तींना प्रबळपणे सांगत होत्या, की तिनं जे मागितलं होतं ते तिला मिळणारच आहे. यावर तिचा संपूर्ण विश्वास नाही. ही जाणीव झाल्यावर तिने ताबडतोब गॅरेज स्वच्छ करून घेतलं आणि स्वतःची कार एका बाजूला पार्क करू लागली. दुसऱ्या बाजूला आपल्या जीवनसाथीच्या कारसाठी जागा ठेवून नंतर मग ती आपल्या बेडरूममध्ये गेली. तिनं आपला वॉर्डरोब उघडला. तो कपड्यांनी भरला होता. तिच्या त्या अनुरूप जीवनसाथीला त्याचे कपडे ठेवण्यासाठी अजिबात जागाच नव्हती. आता तिनं कपाटही स्वच्छ केलं. नको असलेले किंवा वापरात नसलेले काही कपडे बाहेर काढले आणि आपल्या पतीसाठी जागा रिकामी केली. ती बेडवर सुद्धा मधोमध झोपायची. आता ती एका बाजूला तिच्या जागेवर झोपू लागली, त्याच्यासाठी जागा ठेवून. ही स्त्री रात्री जेव्हा जेवताना माईक डुलीला आपली कथा सांगत होती, तेव्हा तिच्या शेजारीच त्याच्या टेबलावर तिचा अनुरूप जीवनसाथी बसला होता. या सर्व प्रबळ, शक्तिशाली कृतींनी आणि तिला हवा तसा अनुरूप जीवनसाथी मिळालेलाच आहे, असा अभिनय केल्यामुळे तिच्या जीवनात तो प्रवेशता झाला आणि आता ती दोघं सुखाने संसार करत आहेत. मिळालेलंच असण्याचा अभिनय करून हवं ते मिळवण्याचं, आकर्षित करण्याचं दुसरं उदाहरण आहे माझ्या बहिणीचं, ग्लेंडाचं. ती सिक्रेट फिल्मची प्रोडक्शन मॅनेजर आहे. ती ऑस्ट्रेलियात राहून काम करत होती. तिला अमेरिकेत यायचं होतं. माझ्याबरोबर राहून काम करायचं होतं. ग्लेंडा रहस्य खूप चांगल्या प्रकारे जाणवत होती. म्हणूनच तिला हवा तो परिणाम घडून येण्यासाठी ती योग्य मार्गानं काम करत होती. परंतु कित्येक महिन्यांनंतर ती अजून ऑस्ट्रेलियातच होती. मग ग्लेंडानं आपल्या कृतीकडे फिरून एकदा पाहिलं आणि तिच्या लक्षात आलं, की तिनं जे मागितलं ते तिला मिळालेलंच आहे. असा अभिनय ती करत नाहीये. आता तिनं प्रबळ समर्थशाली कृती करावयास सुरुवात केली. ती अमेरिकेला चालली आहे. यासाठीचं सर्व नियोजन करण्यास तिनं सुरुवात केली. तिनं आपल्या ऑस्ट्रेलियातील मेंबरशिप्स रद्द करून टाकल्या. ज्या गोष्टी तिला नेता येणार नव्हत्या किंवा लागणार नव्हत्या, त्या तिने इतरांना देऊन टाकल्या. आपल्या सुटकेसेस बाहेर काढल्या आणि त्यात कपडे सामान भरावयास सुरुवात केली. आणि फक्त 4 आठवड्यानंतर ग्लेंडा आमच्या अमेरिकेतील ऑफिसमध्ये काम करायला लागली होती. तुम्ही नेमकं काय सांगितलं आहे त्याबद्दल विचार करा आणि तुमची इच्छा तुमच्या कृतीतून प्रतिबिंबित होत आहे ना, हे निश्चित करा. तुमची मागणी आणि तुमच्या कृती एकमेकांविरुद्ध तर नाहीत ना, याची खात्री करून घ्या. तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला मिळालेलंच आहे असा अभिनय करा. ती गोष्ट आज तुम्हाला मिळालेली असताना जसे तुम्ही वागाल तसेच वागा.
तुमची अपेक्षा तुमच्या कृतीतून प्रबळपणे व्यक्त होऊ देत. अपेक्षित गोष्टींची प्राप्ती तुमच्या विचार, कृती, वाणीतून प्रतिबिंबित होऊ देत. तशा कृती करणं जोरदार पण सुरू करा. तुमच्या इच्छित वस्तूंसाठी, मागण्यांसाठी जागा निर्माण करा. हे सगळं करत असता तुम्ही आपल्या अपेक्षांचे समर्थशाली संकेत प्रक्षेपित करत असता. लिसा निकोलस म्हणतात, मानवी संबंधांच्या बाबतीत सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आधी समजून घ्या की संबंध कोणामध्ये होतो आहे. फक्त तुमचा जीवनसाथी नव्हे, अनेकांशी आपला संबंध येत असतो. तेव्हा तुम्हाला समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. जेम्स रे म्हणतात, जर तुम्हाला स्वतःचा सहवास आवडत नसेल, तर इतर कोणी तुमच्यासोबत आनंदात राहील अशी अपेक्षा तुम्ही कशी काय करू शकता? आणि म्हणूनच आकर्षणाचा नियम किंवा रहस्य हीच गोष्ट तुमच्या जीवनात आणेल. खरंच, अगदी खरं खरं सांगा. स्वतःलाच एक प्रश्न विचारा. ज्या पद्धतीनं जसं लोकांनी तुमच्याशी वागावं असं तुम्हाला वाटतं, तसं तुम्ही स्वतःशी वागता का? त्या सन्मानानं स्वतःला वागविता का? ज्या प्रकारे इतरांनी तुमच्याशी वागावं, व्यवहार करावा अशी तुमची अपेक्षा आहे, तसं तुम्ही स्वतःला वागवत नसाल, तसा व्यवहार स्वतःशी करत नसाल, तर परिस्थिती कधीच बदलणार नाही. तुमच्या कृती हे शक्तिशाली विचारच असतात. तेव्हा जर तुम्ही स्वतःला प्रेम आणि आदरानं वागवत नसाल, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही हाच संकेत पाठवित आहात की तुम्ही स्वतः महत्त्वाची व्यक्ती नाही. तुमची तशी लायकी किंवा योग्यताच नाही की तुम्हाला इतरांनी सन्मानानं, प्रेमानं, आदरानं वागवावं. असा संकेत सतत पसरत राहील आणि इतरांनी तुम्हाला नीट वागवलं नाही असे अनुभव पुन्हा पुन्हा येत राहतील. तुमच्या जीवनातील व्यक्ती, तुमच्या संबंध येणारी माणसं हा फक्त परिणाम आहे. यामागील खरं कारण म्हणजे तुमचे विचार हेच आहेत. तुम्ही स्वतःला अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वागवलं पाहिजे. हाच संकेत प्रक्षेपित केला पाहिजे. त्या फ्रिक्वेन्सीवर राहिलं पाहिजे. मग आकर्षणाचा नियम संपूर्ण विश्व हलवून टाकेल. तुमचं आयुष्य तुमच्यावर प्रेम करणाऱ्या, तुम्हाला आदर सन्मान देणाऱ्या माणसांनी बहरून जाईल. अनेक लोक इतरांसाठी त्याग करतात. असं करून आपण आपला चांगुलपणा सिद्ध करतो, असं त्यांना वाटत असतं. चुकीचं आहे हे. अशा प्रकारचे स्वार्थत्यागाचे किंवा आत्मपीडनाचे विचार हे फक्त उणिवांच्याच, न्यूनतांच्या, अपुरेपणाच्या विचारातूनच जन्माला येत असतात. स्वार्थत्यागामागे हीच भावना असते की सर्वांसाठी पुरेसं नाही म्हणून मी या गोष्टीशिवाय राहीन. अशा प्रकारच्या भावनांना सकारात्मक नाही म्हणता येणार किंवा यामुळे चांगलं कसं वाटणार सांगा. म्हणूनच अशा भावना शेवटी तुम्हाला द्वेषाकडेच घेऊन जातात. जगातील प्रत्येक व्यक्तीला पुरेसं, प्रत्येकाच्या गरजा भागतील, पुरवल्या जातील इतकं वैभव, समृद्धी या विश्वात आहे आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आवाहन करणं हे प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे. तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी आव्हान नाही करू शकत, कारण तुम्ही इतरांसाठी विचार किंवा भावना मनात आणू शकत नाही. तुम्ही फक्त स्वतःवरच काम करू शकता. तुम्हाला स्वतःचं जीवन घडवायचं आहे. जेव्हा तुम्हाला छान वाटत असतं, तेव्हा ती उच्चोत्तम फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित केली जाते आणि तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीला स्पर्श करते. डॉक्टर जॉन ग्रे म्हणतात, तुमच्या समस्येचं उत्तर तुमच्यातच दडलेलं आहे. तुमच्याकडे बोट दाखवून असं कधीच म्हणू नका, आता माझं तुमच्यावर कर्ज आहे आणि आता तू मला खूप काही देण्याची गरज आहे. याऐवजी स्वतःलाच खूप देत राहा. स्वतःला वेळ द्या. स्वतःला खूप काही देत राहा तोपर्यंत आणि इतकं की तुम्ही समाधानानं परिपूर्ण व्हाल, भरून जाल. इतरांना काही देण्याच्या इच्छेने मन भरून लागेल. रितं व्हावंसं वाटेल. प्रेम मिळवण्यासाठी स्वतःच्या अंतरी ते इतकं भरून टाका की तुम्ही इतरांना आकर्षित करणारे एक चुंबक बनून जाल. आपल्यापैकी अनेकांच्या मनावर असंच प्रतिबिंब केलं गेलं की स्वतःला सगळ्यांच्या शेवटी ठेवायचं. आधी इतरांच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करावायच्या आणि याचाच परिणाम म्हणून आपण अयोग्य आणि अपात्र असलेल्या भावना आकर्षित करतो. एकदा का अशा प्रकारच्या भावना मनात शिरल्या की आपण अशी परिस्थितीच नेहमी आकर्षित करू लागतो
जी सतत आपल्याला अयोग्यता, अपात्रता यांची जाणीव देत राहते. म्हणूनच तुम्ही अशा प्रकारचे विचार बदलले पाहिजेत. मनातून काढून टाकले पाहिजेत. काही जणांना स्वतःवर इतकं प्रेम करणं हे कठोर, निर्दय आणि भावनाशून्यतेचंही वाटेल. परंतु तरीही याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. जेव्हा आपण वैश्विक शक्तींच्या निर्देशानुसार नंबर 1च्या शोधात असतो किंवा प्रथम स्थान प्राप्त करू इच्छितो, तेव्हाच इतरांकडे दुय्यम स्थानावर असलेल्याच्या नजरेनं पाहून त्यांना मदत करू शकतो. हाच एक इतरांवर प्रेम करण्याचा, इतरांवर प्रेम करता येण्याचा कायमस्वरूपी मार्ग आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन प्रेमानं काठोकाठ भरून टाकत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कोणालाही काहीही देऊ शकत नाही. यासाठीच सर्वात आधी स्वतःवर लक्ष केंद्रित करणं हे अनिवार्य आहे. म्हणूनच आधी स्वतःची खुशी, स्वतःचा आनंद पहा. तुमच्या आनंदाची, सुखाची जबाबदारी तुमची आणि फक्त तुमचीच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच नेहमी आनंदात, खुशीत असता, मजेत जगता, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आसपास, सभोवतालीही आनंदाची उधळण करता. तुम्ही कसं जगावं याचं चालतं बोलतं उदाहरण बनलेलं असता. उत्तम आदर्श प्रत्येक लहान मुलांसाठी एवढंच नव्हे, तर तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी. जेव्हा तुम्ही स्वतःच आनंदाचा अनुभव घेत असता, तेव्हा तुम्हाला इतरांना आनंद कसा द्यायचा याचा विचारही करावा लागत नाही. ते आपोआप घडतं. लिसा निकोलस म्हणतात, "माझ्या जीवनसाथी मला माझ्या सौंदर्याची जाणीव करून देईल या अपेक्षेनं मी अनेकांशी संबंध जोडले. पण म्हणजे मी माझं स्वतःचं सौंदर्य पाहू शकत नव्हते. माझ्या सौंदर्याची मला का जाणीव नव्हती? माझ्या आवडत्या स्त्री भूमिका, व्यक्तिमत्व कोणती होती? माहीत आहे? बायोनिक वुमन, वंडर वुमन, चार्लीज एंजल्स वगैरे. या स्त्रिया अद्भुत जरूर होत्या, पण त्या माझ्यासारख्या दिसणाऱ्या नव्हत्या किंवा मला आवडण्यासारखी मी दिसत नव्हते, असंही म्हणू शकतो. मी जेव्हा माझा सावळा रंग, जाड ओठ, गोल नितंब आणि काळे कुरळे केस यांच्या यांच्या स्वतःच प्रेमात पडले, तेव्हाच बाकीच्यांनी मला प्रेम दिलं. जोपर्यंत मी स्वतःवर प्रेम केलं नाही, तोपर्यंत मला बाकी दुनियेनं देखील प्रेम दिलं नाही. स्वतःवर निरतिशय प्रेम करायला हवं. कारण जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल, तर तुम्हाला छान वाटणं केवळ अशक्य आहे. जेव्हा स्वतःबद्दलच्या तुमच्या भावना नकारात्मक असतात, उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजता किंवा न्यूनगंड वाटतो, तेव्हा तुम्ही वैश्विक शक्तींना तुमच्याबद्दल असलेलं प्रेम, सौभाग्य आणि सर्व सद्भावनांना अवरोध करत असता. जेव्हा तुम्हाला बद्दल चांगलं वाटत नसतं, तेव्हा जणू तुमच्यामधील जीवनरस शोषून घेत जात असतं. कारण तुमचं प्रत्येक बाबतीतील सौभाग्य, आरोग्य, असीमित ऊर्जा, समृद्धी, संपत्ती, प्रेम हे सकारात्मक भावना, आनंद, स्वतःविषयी चांगलं वाटणं या फ्रिक्वेन्सीवरच उपलब्ध असतं. जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटत नसतं, तेव्हा तुम्ही चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर असता, जी तुमच्या दिशेला अशा घटना, लोक आणि परिस्थिती आकर्षित करते, ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल सतत वाईट वाटत राहील. म्हणूनच तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत अद्भुत आहेत, चांगल्या आहेत, त्याबद्दल विचार करायला लागा. तुमच्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही चांगल्या गोष्टी, अद्भुत गोष्टी आकर्षित करू लागता. ज्याबद्दल तुम्ही विचार करता, तेच तुम्ही आकर्षित करता. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, ते म्हणजे तुमच्यामध्ये चांगले असलेले असं काहीतरी शोधून काढायचं आणि त्याबद्दल खूप वेळ मस्तपैकी विचार करत राहायचं. आकर्षणाच्या नियमानुसार मग तुमच्या मनात तसेच विचार आपोआप येऊ लागतील. शोधा म्हणजे सापडेल. बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुमच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे छानदार आहे. मी 44 वर्षांपासून स्वतःचा अभ्यास करतो आहे. कधी-कधी तर मला स्वतःचा चक्क मुका घ्यावासा वाटतो. तुम्ही स्वतःवर खूप खूप प्रेम करायला हवं. मी तुम्हाला गर्विष्ठ, घमेंडखोर बनायला नाही सांगत आहे. मी तर निरोगी, स्वस्थ आत्मसन्मानाबद्दल बोलतो आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल, तेव्हा तुम्ही आपोआपच इतरांवरही प्रेम करू लागाल. मार्सी शिमॉफ म्हणतात, नातेसंबंधात आपण नेहमी इतरांच्या विषयी तक्रार करत असतो. उदाहरणार्थ, माझे सहकारी कसे आळशी आहेत. माझ्या नवऱ्याचा तर मला असा राग येतो.
माझी मुलं फारच दंगा करतात. आपला सगळा रोख हा नेहमी इतरांवरच असतो. परंतु संबंध चांगले राहण्यासाठी खरोखरच कशाची गरज असेल, तर ते म्हणजे इतरांच्यात चांगलं कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. आपण ज्या गोष्टींविषयी तक्रार करत राहतो, त्या गोष्टीच आपल्याला जीवनात अधिकाधिक येत राहतात. तुमच्या नातेसंबंधात खरोखरच बिघाड उत्पन्न झालेला असेल, तुमचं एखाद्याशी पटत नसेल, कुणी तुम्हाला अगदी डोळ्यासमोरून नको झालं असेल, तरीही लक्षात घ्या की हे सगळं तुम्ही निश्चित बदलून टाकू शकता. एक कागद घ्या आणि शांतपणे बसून लिहून काढा. त्या व्यक्तीच्या बाबतीतील सर्व चांगल्या गोष्टी, ज्याविषयी तुम्ही कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करू शकता. त्या व्यक्तीमुळं तुम्हाला मिळालेले सुख, फायदे हा उपक्रम सतत 1 महिना चालू ठेवा. विचार करा, अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही त्या व्यक्तींवर प्रेम करू शकता. आठवा, त्या व्यक्तीचा विनोदी स्वभाव, मिळणारं सहकार्य. तुम्ही त्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागता. तसतशा आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या ध्यानात येऊ लागतात आणि मग समस्या आणि संबंधातील बिघाड कधी विरघळून गेला, नाहीसा झाला हे कळणार देखील नाही. लिसा निकोलस म्हणतात, खूप वेळा आपण आपलं सुख, आनंद हा इतरांवर अवलंबून ठेवतो. इतरांकडून सुख, आनंद, सहकार्य अपेक्षित करतो. ती संधी, त्या नाड्या त्यांच्या हातात देतो आणि मग आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत, असंच बहुत वेळा घडतं. सांगा असं का? तुमचं सुख, तुमचा आनंद, तुमचं कल्याण यासाठी प्रत्येक एक आणि एकच व्यक्ती जबाबदार असू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुमचे आई-वडील, तुमचा नवरा, बायको, मुलं यापैकी कुणाचंही तुमच्या सुखावर नियंत्रण नसतं. या व्यक्ती फक्त तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकतात. तुमचा खरा आनंद हा फक्त तुमच्याच अंतरी असतो. तुमचा सारा आनंद हा प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीवरच नांदतो. प्रेम ही उच्चतम, सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशी फ्रिक्वेन्सी आहे. प्रेम हे काही तुमच्या हातात तर पकडून ठेवू शकत नाही. ते फक्त तुम्हाला काळजात जाणवतं. प्रेम ही एक भावना आहे. तुम्ही प्रेमाच्या अभिव्यक्ती पाहू शकता. लोकांनी प्रेम व्यक्त केलेलं पाहू शकता, अनुभवू शकता. पण ते दाखविता येत नाही आणि तुम्ही फक्त तुम्हीच प्रेमभावना प्रेरित करू शकता. प्रेमभावना निर्माण करण्याची तुमची योग्यता, तुमचं सामर्थ्य हे केवळ अमर्याद आहे, असीम आहे. ज्यावेळी तुम्ही प्रेमभावनेनं भारलेला असता, त्यावेळी तुमची वैश्विक शक्तींबरोबर एकांत झालेली असते. ब्रह्मांडाशी तुमचे सूर संपूर्णतः जुळलेले असतात. म्हणूनच ज्या ज्या गोष्टींवर तुम्ही प्रेम करू शकता, त्या त्या प्रत्येक गोष्टी, व्यक्तीवर प्रेम करा. ज्या ज्या गोष्टींवर तुमचं प्रेम आहे, त्यावर लक्ष केंद्रित करा. ते प्रेम सर्वार्थानं जाणीवांतून झिरपू दे आणि मग तुम्हाला प्रकर्षानं असा अनुभव येईल की प्रेम आणि आनंद तुमच्याकडे भरभरून परत येत आहे. अनेक पटीनं. आकर्षणाचा नियम मग तुम्हाला आवडणाऱ्या, तुम्ही प्रेम करू शकाल अशा अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे पाठवून देईल. जसजसं तुम्ही प्रेम प्रक्षेपित करू लागाल, तुमच्या सभोवताली पसरवू लागाल, तसतसं तुम्हाला दिसू लागेल की वैश्विक शक्तीही तुमच्यासाठी खूप काही कल्याणकारी करत आहेत. तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात येत आहेत. अनेक चांगल्या व्यक्ती तुमच्या जीवनात पाठवल्या जात आहेत. खरोखरच हे असंच घडतं. धन्यवाद मित्रांनो. लवकरच आपण पुढच्या भागात भेटूया.